सिंपल मेसेज काय आहे तुमचं की लोकांनी ही मूवी वन सेंटेन्स मध्ये तुम्ही काय सांगाल की का बघावी? आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून बघावी. तर मित्रांनो, मी आणि माझी टीम आज जाणार आहे सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक पिक्चरची ग्राउंड रियालिटी चेक करायला थिएटरमध्ये. किती शो फुल झालाय, जसं की मी आज सकाळपासून सोशल मीडियावर बघतोय की एक पण थिएटर फुल नाही झालं. जसं की त्यांनी सांगितलेलं की माझ्या विश्वासावर या पिक्चर बघा, तुम्हाला डिसअपॉइंट नाही होणार, पण कोण बघायलाच गेलं नाही. आणि यासाठीच मी याच्या आधी खूप साऱ्या रोस्ट व्हिडिओ बनवलेल्या, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं की रियालिटी काय असते, कसं असतं. आणि ती जी माझी व्हिडिओ होती मराठी सिनेमाचं शीघ्रपतन, त्या व्हिडिओला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आली आणि त्याच्यामुळे ती व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्या व्हिडिओमध्ये बोललेल्या ज्या वाक्य होते ते किती खरे होत आहेत आणि किती खरी नाही, तेच बघायला आज आपण थिएटरमध्ये जाणार आहे. तर चला. तर बघा, अजून काही इथलं ऑफिस वगैरे काय चालू झालं नाही, पण एक 12:30चा शो आहे, एक 3:30चा शो आहे, एक 6:30चा आणि एक 9:30चा शो आहे. 6:30चा शो येता नाही, देव माणूस काहीतरी एक पिक्चर आलाय. म्हणजे एकाच दिवशी 2 मराठी पिक्चरचे समजते ना तुम्हाला की मराठी पिक्चरला कोलॅब झाला. आणि तिकीट आहे 110. आता हे फलटणचं आहे, म्हणजे मी जिथं राहतो तिथलं आहे. बारामतीला पण आम्ही जाणार आहे, बारामतीचं पण बघणार आहे, कारण बारामती भावाचं गाव आहे. मी तुम्हाला बुक माय शोवर दाखवतो की आता किती तिकीटं बुक झाली आणि किती शो फॉर्मात. तर मी तुम्हाला सांगत होतो किती तिकीट बुक झाले ते आपण बघायला आलो. ॲक्च्युली ना, मी आता सध्या बुक माय शोवर बघितलं, कारण हे ऑफिस बंद आहे. इथं तुम्हाला दाखवतो हे ऑफिस बंद आहे म्हणून मी बुक माय शोवर बघितलं. स्क्रीनवर दिसेल इथं तुम्हाला की बुक माय शोवर लिटरली 0 तिकीट बुक झालं. तर माझा सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की इमोशनल होऊन आणि कोण गरीब आहे म्हणून पिक्चर चालत नाही. आणि रील स्टारमध्ये तेवढं पोटेन्शियल पण नाही जेवढं तुम्ही समजताय की ते ऑडियन्स थिएटरपर्यंत घेऊन येतील. 15 सेकंदाची रील बघता बघता 10 शिवाय निघते, तर त्यांच्यासाठी 2.5 तासाचा त्यांचा पिक्चर कोण बघणार? 1.5 तास, 2.5 तास, 3 तास जे पण असेल ते. आणि आपल्यातली लोक सलमान खान सारख्यांना फाट्या मारते ते हो. आता मी सूरज चव्हाणचा विरोधक नाही, पण रियालिटी दाखवायचं माझं काम आहे. शेवटी सगळी गाणी वाजणार. 12:30च्या शोची किती बुकिंग आहे? शोच्या टायमिंगला का अजूनपर्यंत काहीच नाही ना? जाऊ द्या आता शोच्या टायमिंगपर्यंत वाढा बघायला लागेल. एवढे मोठे हाय पाय मुंबई इंडियन्सचं पैसे घालवले 10-15 लाख रुपये. नको त्या इन्फ्लुएन्सरने असा करून पिक्चर प्रमोट केला, जाट काय फायदा झाला नाही. मला नाही या गोष्टीचं, मी हसतोय पण मला या गोष्टीची खुशी नाही, मला या गोष्टीचं दुःख आहे की एवढा पैसा, एवढं पोटेन्शियल व्हायला गेलं. तुम्हाला जर त्या सूरज चव्हाणचा बायोपिक बनवायचाच होता तर एखाद्या चांगल्या ॲक्टरला घेतला असता आणि त्याची ॲक्टिंग करायला लावली असती. येड्याची ॲक्टिंग करायला लावणं आणि त्यातनं लय मोठा असा दिग्दर्शक बनणं हे काय लय मोठी गोष्ट नाही. लय अशी म्हणजे काय बोलणार मी, मला थोडा एक्सपिरियन्स पण कमी आहे, तुमच्या एवढा नाही माझा एक्सपिरियन्स. मी असं लय पिक्चर डायरेक्ट केलं नाही. तर कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन म्हणतात, तेच खरं आहे. तर बघा, आता 11:22-23 झाली आणि अजून पण इथं कोण आलं नाही. आता 12:30चा शो आहे, 1 तास राहिला आहे. आणि तसं त्या थिएटरवाल्याने सांगितलं, मला माहीत नाही तर आवाज आला आहे का नाही क्लिपमध्ये, पण त्या थिएटरवाल्याने सांगितलं की आता थोड्या वेळानं तिकीट बुकिंग होईल. तिकीट बुकिंग व्हायला बाहेर पण तेवढे लोक उभी पाहिजे ते. म्हणजे तो आताच आला आहे ऑफिसमध्ये, अजून कोण बुकिंगला नाही. बुक माय शोला 0 तिकीट बुक आहे ती. आणि पूर्ण ओव्हरऑल मला आता समजतं की चित्र काय आहे. जर बाहेर तिथं गर्दी असतं तर मी म्हणलं असतं की थोड्या वेळानंतर बुकिंग चालू होईल आणि मग थिएटर हाऊसफुल होईल किंवा शो हाऊसफुल होईल. आणि सांगायची गोष्ट अशी आहे की आता 12:30चा उन्हाचं कोण येणार नाही म्हणून ठीक आहे. 3:30चं पण एकही प्री बुकिंग नाही. रात्री 9:30चा एक शो आहे, त्याचं पण काय प्री बुकिंग नाही. आणि बारामतीची अवस्था पण तीच आहे. मी बुक माय शोवर बघितलं, तरी पण मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करीन. आधी कलियल महत्त्वाचं आहे, मग नग्न महत्त्वाचं आहे, आणि मग ते सगळं झालं आपण पिक्चर बघायला येऊ. समजलं का तुम्हाला? हे बघा, सलमान खानचं स्टंट बघायला पण आजकाल लोक इंटरेस्टेड नाहीत. तुम्हाला वाटतं की सूरज चव्हाणचे माकड ताळे बघायला, जे की आम्हाला इंस्टाग्रामला रोज दिसतात, ह्याच्यासाठी आम्ही पैसे घालवून येऊ? आता मी घरी जाऊन माझं जे व्हॉट्सअप स्टेटसमधल्याने जे ठेवलं ना, गरीबाचं पोरगं झालं स्टार, त्यांना मी फोन करून विचारणार आहे की किती जणांनी तिकीट काढलं. आय डोंट केअर अबाउट स्टार, पण माकड इज माकड. तुम्ही त्याला वाघाचं कातडं घातलं म्हणून वाघ होणार नाही, तो माकडच राहणार आणि तो माकडागत उड्या आणणार. मला कोणाबद्दल हेट नाही, पण तुम्ही मराठीची आई बहीण करून टाकली, त्याच्याबद्दल मला तुमचा लय राग आहे. तुमच्याकडे पोटेन्शियल होतं, तुम्ही काहीतरी चांगलं करू शकला असता. ते ऑरेंज ज्यूस गँगवाल्यांकडून प्रमोशन करून घेतलं बॅन. आता जाऊ दे, मला लय घाणघाण येते तोंडात. पण मुंबईमध्ये कोण हा पिक्चर बघायला येईल का? चांगलं पिक्चर मुंबईमध्ये कोण बघत नाही. तुम्ही मुंबईच्या ऑडियन्सला तुम्ही हे माकड चाळे बघायला लावणार आहे. फलटण बारामतीमध्ये बुकिंग नाही. मला आठवला पहिला की मग काय
ए काही डायलॉग मारलाय माझ्या बच्चाला करत होतो मिस, मग आठवला मला पहिला किस, मग काय टाय टाय फिस. आजपर्यंत बॉलिवूड आणि टॉलिवूड मध्ये आजपर्यंत असा कुणीच डायलॉग मारला नाही, तुम्हाला माहितीये का? ए दादा कोंडकेची कमी भरून काढण्यासाठीच आमच्या सूरज चव्हाणचा जन्म झाला. आम्ही सूरज चव्हाणचे लय मोठे फॅन आहे. टिकटॉक बॅन झाल्यापासून हे वाक्य मी 70 वेळा ऐकले नाही. आता ह्याला डायलॉग म्हणायची सोय पण नाही राहिली. काही लोकांचं म्हणणं आहे की लोकांना ते दादा कोंडकेंना खूप नावं ठेवली आणि मग त्यांना डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन नाचले. तुमच्यासाठी मराठीमध्ये एक खास म्हण आहे, गाढवाला गुळाची चौक आहे. लोकांना सार्कॅझम समजत नाही, तो विषय वेगळाच, पण लोकांना जोक्स पण एक्सप्लेन करायला लागतात. सूरज चव्हाणचं दादा कोंडके बरोबर कंपॅरिझन करताना तुमच्या मेंदूतल्या 2-4 तरी ब्रेन सेल मेल्या असतील का नाही? मार्केट गाजवायला आणि पोलीला लाजवायला फक्त सूरज आले बघा. तुम्ही विचारच करू शकत नाही बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. नाही तुम्हाला हाच डायलॉग थोडा एक्सप्लेन करतो. काय झालं ना, तुमच्या डोळ्यावर गरिबीची पट्टी बांधली. पोरी लाजवायला नजरेत दम लागतो, म्हणजे अशा रीतीने आपण पोरींकडे बघितलं पाहिजे. समजतंय का तुम्हाला? हाच डायलॉग जर एखाद्या कॉमेडियननं किंवा क्रिएटरनं मारला असता तर मग त्याचा स्टुडिओ नसता फोडला. नाही मी काय म्हणतो, ह्याला डायलॉग बोलूच नका. पोरींची छेड कशी काढायची ह्याचं स्वस्त ट्युटोरियल बोललं तरी चालतंय. सुरजा, हे काय करतोयस? काय होतं माझ्यासारख्या माणसाचं तीच झालं. विक्टिम कार्ड अप्लाइड सक्सेसफुली. आपल्या सूरज भाऊंचे 2च मूड असतात. हायपोथेटिकल रिलेशनशिप मधल्या त्याच्या बच्चाला मिस करणे आणि दुसरा मैं गरीब हूँ, मेरे मम्मी पापा मुझे गरीब जन्म दिए. एक सामान्य व्यक्ती मोठ्या पडद्यावर काम करणं, एखाद्या पिक्चर मध्ये काम करणं ही खूप असामान्य गोष्ट आहे. आता त्यासाठी अंबानीला बकरा बनवलंय ती गोष्ट वेगळी आहे. कोणताही मूवी कन्सेप्ट, स्टोरी, स्क्रीन प्ले, डायरेक्टिंग, ऍक्टिंग, म्युझिक ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून बनलेलं असतं. या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायचं सोडून कोणीतरी एखादं फेमस झालं की त्याला घेऊन पिक्चर काढायचा आणि मग म्हणायचं की आमची मराठी फिल्म इंडस्ट्री काय पुढे जात नाही आणि बॉलिवूडनं आमच्या फिल्म इंडस्ट्रीला जरा असंच केलं तसंच केलं. रियालिटी शो मध्ये लोकांचं एक्सपेक्टेशन पण तेवढंच असतं. आता इमोशनली विचार करायला गेलं तर माझी पण इच्छा आहे की झापूक झुपूक मूवी ऑस्कर साठी नॉमिनेट व्हावा. सूरज चव्हाणला पण एखादा ऑस्कर अवॉर्ड मिळावा आणि एखादा शिल्लक राहिलाच तर डायरेक्टिंग साठी केदार शिंदेला पण देऊन टाकावा. आणि प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आमच्या तालुक्यात सूरज चव्हाणची लाखात फॉलोविंग आहे, पण आमच्या तालुक्यात एक पण थिएटर नाही. आता काय करायचं? तुमच्या माहितीसाठी सांगतो, शहरातली माणसं याची 60 सेकंदाची रील बघून ह्याला 60 शिव्या द्यायचे. ती लोक आता ह्याचा 2.5 ते 3 तासाचा पिक्चर बघायला का जातील? आता बिग बॉस जिंकल्यानंतर सिंपतीमुळे शहरातली माणसं पण ह्याला शिव्या द्यायची बंद झाली, तो विषय वेगळा आहे. पण किती एक्साइटमेंट असेल त्या लोकांच्या? जास्त काय नाही, माझ्या व्हिडिओला जर 2 लाखाच्या वर व्ह्यूज गेले तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की तुमच्या पिक्चरचे हाईप किती आहे. काय एक्सेप्शनल ऍक्टिंग केली ना. असंच जर इंस्टाग्रामवर फेमस आहे, गरीब आहे, सर्वसामान्य घरातला आहे म्हणून जर तुम्हाला पिक्चर मध्ये लीड रोल मिळत असेल तर खरंच ऍक्टिंग क्षेत्रात येण्यासाठी मेहनत करणाऱ्यांनी MIDC जॉब बघायला सुरुवात करावी. झापूक झुपूक मधल्या साइड ऍक्टरच्या साइडच्या साइडवाल्याची पण ऍक्टिंग सूरज चव्हाणपेक्षा भारी असेल. पण काही लोकांना आता माझा राग येणार, कारण जे कोण बोलत नाही ते सगळी गाणी वाजणारवर बोललं जातं. मी एक केदार शिंदे सरांचा पॉडकास्ट बघितला, त्याच्यात होस्ट माझाच मित्र आहे. त्याने त्यांना प्रश्न विचारला की हा पिक्चर लोकांनी का बघितला पाहिजे, म्हणजे थोडक्यात वगैरे सांगा असं. तुम्ही बघा. सिंपल मेसेज काय आहे तुमचं की लोकांनी ही मूवी 1 सेंटेन्स मध्ये तुम्ही काय सांगाल की का बघावी? आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून बघावी. आता एक माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य युट्यूबरचं एक छोटंसं ओपिनियन आहे की हे सगळं जे तुम्ही ज्यावेळेस केलं, हे पिक्चर, नाटकं, हे सगळ्या गोष्टी, तर त्याला खूप काळ होऊन गेला. ते त्या काळात होतं. आता दुनिया खूप बदलली. ते बाई पण भारी, देवा वगैरे जे पिक्चर तुम्ही काढलेला त्याचा पण थोडा विषय वेगळाच होता. तो कसा चालला, काय चालला तुम्हाला पण माहितीच आहे. झापूक झुपूक बद्दलच्या तर गोष्टी लॅश यायचं. मला तर हे समजण्यात आलंय की मी ह्या पिक्चरचं प्रमोशन करतोय का लोकांना सांगतोय, म्हणजे माझ्या एवढं तर या पिक्चरचं प्रमोशन कोणीच नसं केलेलं फुकाटमध्ये. आत्ताच्या जमान्यात कोणाजवळ एवढा टाइम आहे की हे सगळे माकड चाळे बघायला जे ऑनलाईन सोशल मीडियावर दिसत आहेत? हे बघायसाठी थिएटरला कोण जाईल आणि कशासाठी जाईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे तुम्ही पण ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे. मला 2 शब्द बोलून उलटं सुलटं काय फायदा होणार आहे का? नाही होणार. याच्यानं तुम्हाला ऑडियन्स पूल करता येणार आहे का थिएटरपर्यंत? नाही करता येणार. मी पहिल्यापासून म्हणत आलो, पहिल्या व्हिडिओपासून, की एक रील स्टार ऑडियन्स थिएटरपर्यंत पूल करू शकत नाही.
नाही करू शकत. काय लोकांना पिक्चरचा रिव्ह्यू पाहिजे होता, पण बघा पिक्चरचा रिव्ह्यू 2-3 दिवसानंतर येईल, लगेच काय रिव्ह्यू द्यायचा नसतो. म्हणजे मित्र बघायला जाणार नाही. मी तिथे गेलतो, तिकीट वगैरे किती बुक झाली बघायला गेलतो, ऑडियन्स कसं येतंय कसं नाही. ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हसाठी हा व्हिडिओ फक्त मी बनवला आहे, बाकी काय नाही. मराठी इंडस्ट्रीचं आपल्याला दाखवायचं आहे ना किती मोठ्या लेवलला चाललं आहे मराठी इंडस्ट्री. बघा कसं आहे ना, मराठी माणूस गरीब माणूस म्हणून ऑडियन्स थिएटरला नाही आहेत. ती जे गरीब म्हणणारे ते मोबाईलवर तुम्हाला जे सपोर्ट करणारे ते ना, वोट करणारी, लाईक करणारी, फॉलो करणारी, 250चा रिचार्ज करायचं पण महाग झालं आहे लोकांना. बघा विषय काय, थिएटरमध्ये कोणच नव्हतं, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आणि जर तुम्हाला थिएटरमध्ये लोक दिसलीच तर एवढं समजून जावा की आलती बघायला आणि नाही आली. आणि जर असं जर दिसलं तुम्हाला की थिएटर पूर्ण बुक झालं आहे, 5-25 हजार रुपये देणे यांच्यासाठी लय नाही, तेवढं थिएटर एक बुक करायला येतं आणि दाखवलं येतं की हाऊसफुल शो झाला. यांनी लय मोठ्या लोकांबरोबर कोलॅबरेशन केले. फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या नाचायची राहिली ती झुपूकवर, ती पण नाचतील येणाऱ्या काळात, काय सांगता येत नाही. तर हा व्हिडिओ एवढाच होता. नाही आवडला तरी लाईक करा, आवडला तरी लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही झुपूक पिक्चर बघितला असेल कसला आहे आणि मी बघायला जावं का. म्हणजे तुम्ही जर म्हणला की जाऊन बघ तर मी जाऊन बघेन आणि अजून एक व्हिडिओ बनवेन, आपल्याला काय. आणि बघा या व्हिडिओमध्ये स्पॉन्सर आणि काय ते असतं ना कोलॅबरेशन वगैरे इंटिग्रेशन काय नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही काय लोड घेऊ नका की मी पैसे कमवलं वगैरे. मी काय पैसे कमवलं नाही त्या व्हिडिओमध्ये. हे फक्त असंच होतं की मला मजा येते या गोष्टी करायला आणि तुम्हाला बघायला. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काही तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस